भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त ओणीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते म्हणजे कांद्याची भाजी. जिरं, मोहरी आणि हळद मोजकेच साहित्य घेतलेलं आहे. 4 कांदे. तर कांदे उभे कट करून घेऊ. उभे करा, आडवे करा, तुम्हाला जसं आवडतात तसे करा. तर मी उभेच इथं कट करते. जर भाजीला काही नसेल अशी भाजी बनवून खा, खूप भारी लागते. ही पराठ्याबरोबर तर अतिशय सुंदर भाजी लागते. आता हे कांदे कट करून झालेले आहेत. गॅस लावून घेऊ आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये टाकू मोहरी, जिरं, हळद आणि चिरलेले कांदे. चांगले परतून घ्यायचे हे कांदे जे आहेत ते तेलावरती. लाल तिखट मात्र नंतर टाकायचं आहे. लाल तिखट आणि मीठ दोन्हीही नंतर टाकणार आहोत. नाहीतर काय होतं, ही बिना पाण्याची भाजी बनते. मग ज्यावेळेला आपण लाल तिखट टाकतो त्यावेळेला खाट उठण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेवटी टाकायचं आहे लाल तिखट. आता छान असं भाजून घ्यायचे आहे. एक 10 मिनटं कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण मऊ झाला पाहिजे. चवीनुसार मीठ, लाल तिखट अर्धा चमचा. पुन्हा एकदा अर्धा मिनिटभर हे परतून घेऊ अशा पद्धतीनं. आणि न पाणी घालता सुद्धा किती भाजी मस्त लुसलुशीत छान तयार झालेली आहे पहा. कलर तर मस्तच आलेला आहे त्याला. आता गरमागरम आपली कांद्याची भाजी तयार आहे. लच्छा पराठ्याबरोबर खाण्यासाठी. तोही गव्हाच्या पिठाचा दाखवते लच्छा पराठा. अगोदर कणिक मळून ठेवली होती. तीच घेतलेली आहे. आणि आता लाटून घेऊ. आता ह्याच्यावरती लाल तिखट आणि तूप स्प्रेड करून घेऊ. आणि कोथिंबीर टाकूया त्याच्यावरती. आणि त्याला कट मारून घ्यायचं आहे. जेवढा तुम्ही कट नाजूक माराल ना तितके त्याला लेयर्स छान येतात. बिना मैद्याची मी हे लच्छा पराठा बनवते गव्हाच्या पिठाचा. असा रोल करून घेऊ. आणि आता असा रोल करायचा. ही नॉट आहे ना खालून असं वरती घ्यायची. आणि ह्याला ना तेल ना तूप काही न लावता लाटून घेऊ असंच. हे पहा तरीसुद्धा किती छान लाटला गेला हा पराठा पाहू शकता. असाच व्यवस्थित इक्वली लाटून घ्या. म्हणजे एकीकडे जाड एकीकडे पातळ नका लाटू. व्यवस्थित लाटला पाहिजे तो. असा लाटून घ्यायचा आहे सगळीकडनं व्यवस्थित. पटकन 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. दोन्हीसुद्धा फार वेळ लागत नाही. तूप आता तव्याला टाकून मस्त भाजून घ्यायचा आहे लच्छा पराठा. आता एक बाजू भाजलेली आहे. पलटी करून घेऊ याला व्यवस्थित. आणि जर डाएट प्रेमी असाल मग ते बरेच जणी मिसळीबरोबर किंवा पावभाजीबरोबर ब्रेड खात नाही तर अशी लच्छा पराठा करून खा गव्हाच्या पिठाचा. खूप छान लागतो. आता भाजलेला पराठा काढून घेऊ ताटामध्ये. आणि खाण्यासाठी आता तयार आहे मस्त ओणीन रेसिपी. आणि हा लच्छा पराठा गरमागरम. हे बघा लेयर्स बघा किती छान आलेले आहेत. तर कांद्याची भाजी आपण काढून घेऊ. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.